गुड मॉर्निंग स्टुडंट्स. समोर मी आता तुम्हाला थोडंसं आपला बोर्डचा पेपर कसा लिहायचा आहे, त्याचं प्रेझेंटेशन कसं पाहिजे हे दाखवण्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ बनवतो आहे. व्हिडिओ जरा व्यवस्थित बघा. आत्ता आपली जी केमिस्ट्रीची सेकंड प्रिलिम झाली, त्या सेकंड प्रिलिमचाच हा पेपर आहे. आपल्या स्टुडंटचा पेपर आहे, अदिती वाटेगावकरचा. याच पेपरमध्ये मी अगदी पेपर त्यांना व्यवस्थित लिहिले, पण ह्याच्यामध्ये पण आपल्याला अजून काय काय करेक्शन्स करायला पाहिजेत आणि पेपरचं प्रेझेंटेशन कसं ठेवायला पाहिजे हे आज मी सगळ्यांना तुम्हाला समजावं म्हणताना हा व्हिडिओ करतोय. सगळ्यात आधी लक्षात घ्या, हे तर आपल्याला माहीतच आहे, हा आपला केमिस्ट्रीचा पेपर असेल ज्याचा कोड आपल्याला 55 बघायला मिळतोय. आता या पेपरमध्ये 4 सेक्शन्स आपल्याला असतील, हे सगळं आपल्याला माहीत आहे. मी शॉर्टमध्ये फक्त सांगतोय, नंतर आपण ह्या प्रेझेंटेशनकडे जाऊया, पेपर कसा प्रेझेंट करायला पाहिजे. तर इथं बघा, सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी हे असे 4 सेक्शन आपल्या पेपरमध्ये येणार आहेत. त्यात सेक्शन ए हा 1 मार्कचा असेल, सेक्शन बी हा 2 मार्कचा असेल, सेक्शन सी तुमचा 3 मार्काचा असेल आणि सेक्शन डी हा 4 मार्काचा असेल. आता मी तुम्हाला हे का सांगतोय, एक गोष्ट कंपल्सरी लक्षात ठेवा. सेक्शन ए तुमचा 1 मार्काचा आहे, म्हणजे याच्यामध्ये तुमचे 2 पार्ट आहेत. एक MCQ वाला पार्ट आहे आणि दुसरा तुमचा शॉर्ट आन्सरवाला पार्ट आहे, व्हेरी शॉर्ट आन्सरवाला पार्ट आहे. याचे आन्सर्स तुमचे MCQ तर तुमचं 1 लाईनमध्येच कव्हर होऊन जाईल, 1 लाईनमध्ये आन्सर येऊन जाईल. व्हेरी शॉर्ट आन्सर जे आहे हे 1 लाईन किंवा मॅक्झिमम 2 लाईनमध्ये तुमचं याचा आन्सर कव्हर होऊन जाईल. लक्षात ठेवा, याच्यापेक्षा जास्त वेळ नाही घालवायचा, फापड पसरा लिहत बसायचं नाही आहे आपल्याला. सेक्शन बी हा तुमचा 2 मार्काचा आहे. 2 मार्काचा असल्या कारणानं ह्याच्यामध्ये कमीत कमी 4 पॉईंट्स तुम्हाला यायला पाहिजेत. 4 पॉईंट्स तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायला पाहिजेत 2 मार्कासाठी. सेक्शन सी तुमचा हा 3 मार्काचा आहे, त्यामुळे इथं लक्षात ठेवा, तुम्हाला कमीत कमी 6 पॉईंट्स कव्हर करायला लागतील. जर प्रॉब्लेम किंवा डेरिव्हेशन नसेल, थ्योरेटिकल क्वेश्चन असेल तर. प्रत्येक थ्रीला हे लक्षात ठेवायचे, 2 मार्काच्या क्वेश्चनला 4 पॉईंट्स यायला पाहिजेत, 3 मार्काच्या क्वेश्चनला 6 पॉईंट यायला पाहिजेत. 4 मार्काचा क्वेश्चन आहे, इथं तुम्हाला फक्त थेरी लिहायचं असेल तर मिनिमम 8 पॉईंट्स कव्हर व्हायला पाहिजेत. आणि अजून एक, जर डायग्रॅम असेल, डेरिव्हेशन असेल तर तुम्हाला थोडे याच्यातले 3-4 पॉईंट्स प्लस डायग्रॅम, डेरिव्हेशन, इक्वेशन याच्या वाईज मार्क्स असतात. प्रत्येक पॉईंटला मार्क आहे. तुम्ही काय लिहिलं हे महत्त्वाचं नाही आहे. कधी कधी क्वेश्चन असा असतो ज्याच्यामध्ये फॉर्म्युलाला 1 मार्क असतो, थेरीला 2 मार्क असतो आणि काहीतरी तुम्हाला युनिट लिहायचं असतं, त्या युनिटला 1 मार्क असतं, असं डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं. त्यामुळे व्हरायटी ऑफ आन्सरमध्ये व्हरायटी लिहायला शिका. एकच 10 वेळेला लिहू नका, सगळ्या गोष्टी कव्हर होतील असं बघा. तर थोडक्यात मला सांगायचं होतं, थेरी क्वेश्चन असेल तर सेक्शन बीला 4 पॉईंट, सेक्शन सीला 6 पॉईंट आणि सेक्शन डीला तुम्हाला 8 पॉईंट्स कव्हर करायचे. त्यानंतर तुमचा इथून हा असा पेपर चालू झालेला दिसेल केमिस्ट्रीचा. हे आपल्याला माहीत आहे, तुमची प्रॅक्टिस झाली प्रिलिमची. तर सगळ्यात आधी पेपरवरती, इथं ह्या पेपरवरती काहीतरी लिहिलेलं दिसतंय. तुम्हाला क्वेश्चन पेपरवरती काही लिहायचं नाही आहे बोर्डाच्या पेपरला गेल्यानंतर, नाही तर कॉपी केस होणार. सेक्शन ए मध्ये तुमचे 10 क्वेश्चन्स आहेत. MCQ मध्ये 1 मार्कचे 8 क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतील, 1 मार्काचे. सेक्शन बी मध्ये 8 लिहायचे आहेत, टोटल असतात 12 दिलेले, 12 पैकी 8 लिहायचे आहेत. त्यामुळे लई टेन्शन घ्यायचं नाही आहे. 4 क्वेश्चन जरी नाही आले तरी पण आपले 8 कव्हर होऊ शकतात सेक्शन बी मध्ये. सेक्शन सी मध्ये पण सेम पॅटर्न आहे, 8 लिहायचे आहेत. इथं पण 12 दिलेले आहेत क्वेश्चन्स टोटल, 12 मधले तुम्हाला 8 लिहायचे आहेत. 4 नाही आले तरी पण चालतंय, 8 आपला कव्हर होऊ शकतो, हे लक्षात ठेवा सेक्शन सी साठी. आणि सेक्शन डी मध्ये 5 क्वेश्चन दिलेले असणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 लिहायचे आहेत. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय, सेक्शन डी हा मिक्स टाईप क्वेश्चन असणार आहे. तुम्हाला एकाच टाईपचा क्वेश्चन बघायला मिळणार नाही. याच्यामध्ये काय असणार आहे, याच्यामध्ये 2-2, 3-3 चॅप्टरचं मिक्सिंग करून 4 मार्काचा क्वेश्चन पडलेला असतो. जसे की आता इथंच बघा, क्वेश्चन नंबर 27ला कन्वर्ट दी फॉलोविंग म्हणलंय, 1, 2, 3 आणि खाली राईट टू युजेस ऑफ निऑन म्हणलंय. म्हणजे हे 2 वेगळे क्वेश्चन्स आहेत. ह्याचे 2 मार्क, ह्याचे 2 मार्क असतील. परत इथं या 28 नंबर क्वेश्चनमध्ये हे बघा, डिफाईन 1 आणि 2 असे 2 दिलेत. त्याच्यानंतर राईट दी ॲटॉमिक नंबर ऑफ ट्रान्सयुरेनियम इलेमेंट्स, म्हणजे 1 मार्क ह्याचा आहे. व्हॉट आर दी एन्झाईम्स, 1 मार्क ह्याचा आहे. ह्या डेफिनेशनला 1 मार्क आहे, ह्या डेफिनेशनला 1 मार्क आहे. असं 1, 2, 3, 4 मार्काचा हे व्हरायटी ऑफ क्वेश्चन वेगळ्या चॅप्टरमधून आलेले आहेत, त्याचा हा 4 मार्क आहे. क्वेश्चन नंबर 29 मध्ये पण बघा, एक प्रॉब्लेम दिलाय 2 मार्काला, डिफाईन नॅनोसायन्स म्हणलं 1 मार्काला, राईट केमिकल रिएक्शन विचारले हे 1 मार्काला, म्हणजे 2, 3, 4 असं हे 4 मार्काचं आहे. परत क्वेश्चन नंबर 30 पण तसाच आहे. इथं एक क्वेश्चन आहे, इथे एक क्वेश्चन आहे, इथे एक क्वेश्चन आहे, तिन्ही मिळून एक क्वेश्चन बनवला. प्रत्येकाचं तुम्हाला डिस्ट्रीब्युशन 2, 1, 1 किंवा 2, 2 वगैरे असं दिसेल. इव्हन 31 मध्ये सुद्धा
हे 2 आहेत आणि खाली कन्वर्ट करायला सांगितले म्हणजे 2 मार्क ह्याला 2 मार्क ह्याला, असं सेक्शन डी मध्ये व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहेत. मी तुम्हाला पॅटर्नमध्ये दिलेलं आहे. लिहिताना व्यवस्थित बघून लिहायचे. सेक्शन डी मध्ये मॅक्झिमम इन्फॉर्मेशन पाहिजे, कारण एक क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क मिळवून देणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पेपर प्रेझेंट कसा करायचे, आता इथं या. सगळ्यात आधी लक्षात ठेवा, मी पेपर माझं सगळं इन्फॉर्मेशन लिहून झाली. हे असं तर नसणार आहे, बोर्डाचा वरचा पॅटर्न वेगळा असतो, हा आपल्या अकॅडमीचा पॅटर्न आहे. तुमचं सगळी वरची इन्फॉर्मेशन लिहून झाल्यानंतर सगळ्यात पहिला वरती सेक्शन ए म्हणा, छानपैकी त्याला खाली 2 अंडरलाईन पेन्सिलनी करा. आपल्याला फक्त पेन्सिल आणि ब्ल्यू पेनच अलाउड आहे पेपरला, एवढी गोष्ट लक्षात असू दे. दुसरा कुठलाही पेन वापरू नका, फक्त ब्ल्यू पेन आणि पेन्सिल. काय करायचंय, वरती सेक्शन ए म्हणायचं आहे, जो MCQचा असणार आहे. तुमच्या आन्सर पेपरमध्ये या बाजूला इथं एक लाईन असली तर काही प्रॉब्लेमच नाही आहे, नसली तर आधी एक लाईन व्यवस्थित इकडे तुम्ही मारून घ्या. त्यानंतर जे सब क्वेश्चन्स म्हणजे नंबर्स, पहिल्या क्वेश्चन मधले जे सब क्वेश्चन आहेत 1 2 3 4 असे 10, हे 10 क्वेश्चन्स मला इथे लिहायचे आहेत. MCQ असल्यामुळे मी तुम्हाला सांगितलंय एकासाठी एक लाईन बास होते. सगळ्यात पहिला एक काम करा, कुठलाही क्वेश्चन चालू करायच्या आधी वळीने नंबर टाकून घ्या. नंबर 1 लाईन सोडा, नंबर 2 लाईन सोडा, नंबर 3 लाईन सोडा, 4 5 6 7 8 9 आणि 10 असे 10 नंबर्स आधी एक एक लाईन सोडून लिहून घ्या व्यवस्थित. नंतर जर तुम्हाला याचे आन्सर्स येत पण असतील कशाचे, याचं आन्सर इथं लिहू नका. याचं आन्सर येत असलं तरी पण लिहू नका. मी 1000 वेळा सांगितलंय, आन्सर येत असलं तरी पण सेक्शन ए मध्ये लिहू नका, वेळ घ्या. कारण एकदा तुम्ही इथं सी लिहिला आणि नंतर त्याला ए किंवा बी करायचंय म्हटलं आणि इथं खोडून समोर लिहिलं तर मार्क मिळत नाहीत. MCQला खोडलेले याचे मार्क्स मिळत नाहीत. सीचं असं बी केला तरी पण मार्क मिळत नाहीत. त्यामुळं याच्यावरती जोखीम काही घ्यायची नाही आहे. सेक्शन ए जो आहे तुम्हाला हे फक्त 1 ते 10 नंबर लिहून ठेवायचे. शेवटच्या अर्धा तासामध्ये हे तुम्हाला कव्हर करायचं आहे, ज्या वेळेला 101% गॅरंटी होणार आहे की ह्याचं आन्सर हेच आहे. कारण हे तुम्हाला 10 मार्क मिळवून देणार आहे सेक्शन ए. हे 10च्या 10 मिळायला पाहिजेत. जे कुठले येत नसतील, शेवटी येत नसतील, त्याला मग नंतर तुम्ही थापा मारा. काहीतरी बी सी सी किंवा डी हे लास्टला द्या, शेवटी पहिला देऊ नका, अगदी एंडला. ही गोष्ट लक्षात ठेवा. सेक्शन एच्या बाबतीत MCQचे जे पहिले 10 आहेत ते पेपरमध्ये आपल्याला माहित आहे. हा तुमचा MCQचा पॅटर्न असणार आहे. क्वेश्चन दिलाय 4 ABCD दिलेत, क्वेश्चन दिलाय 4 ABCD दिले, क्वेश्चन दिले 4 ABCD दिलाय. तुम्हाला फक्त ऑप्शन A B C का D हे एवढंच लिहायचं नाही आहे. ऑप्शन लिहून त्याच्या समोर जे आन्सर असणार आहे ते लिहायला लागतंय. जर नुसता ए लिहिला आणि हे लिहिला नाही तर मार्क मिळणार नाही. एखाद्यानं फक्त ए लिहिलाय आणि 3.742 BM लिहिला नाही तर मार्क मिळत नाहीत. ए पण लिहायचं आहे आणि समोर 3.742 BM पण लिहायचं आहे. एखाद्यानं असं केला, फक्त 3.742 BM लिहिला आणि ए लिहिला नाही, मार्क मिळणार नाहीत. लक्षात ठेवा, मला ऑप्शन नंबर पण लिहायचा आहे आणि त्याच्यासमोर जे आन्सर आहे ते पण लिहायचं आहे. एवढंच करायचं आहे. जसं इथं आदितीनं केलंय बघा, सी लिहिलंय आन्सर लिहिलंय, सी लिहिलंय आन्सर लिहिलंय, बी लिहिलंय आन्सर लिहिलंय, तसं लिहत जा. अजून एक प्रिकॉशन घ्यायचं आहे. बघा काय सांगतोय मी, प्रिकॉशन काय घ्यायचं. इथं बघा ऑप्शन देताना तुम्हाला स्मॉल मध्ये दिलंय ना, ABCD ABCD स्मॉल मध्ये दिलंय. मग आपण इथं कॅपिटल मध्ये का लिहितोय, CBDA असं नाही लिहायचं. ऑप्शन्स बघा, तुम्हाला इथं सगळे स्मॉल लेटर मध्ये दिलं असतील, तुम्ही इथं सगळे स्मॉल लेटर मध्ये लिहा. इथं जर कॅपिटल मध्ये शक्यतो देत नाहीत, पण जरी कॅपिटल मध्ये मग दिलं असेल तर तुम्ही इथं कॅपिटल लेटर मध्ये कव्हर करा. ही प्रिकॉशन आठवणीनं घ्या. या पद्धतीनं तुमचा सेक्शन ए 10 मार्काचा कव्हर होईल. त्यानंतर सेक्शन बी ला बघा, पुढे सेक्शन ए मधलाच क्वेश्चन नंबर 2 असणार आहे, व्हेरी शॉर्ट आन्सर. व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, इथं बघा, व्हेरी शॉर्ट आन्सर हे फक्त 2 लाईन मध्ये कव्हर होत आहे. फक्त 2 लाईन मध्ये, जास्त लाईन्स याला लागत नाहीत. तुमचं अक्षर मोठं असतील तर जास्तीत जास्त 3री लाईन लागेल. त्यामुळं मी इथं पण काय करतोय बघा, 3 किंवा मॅक्झिमम 4 लाईन्स घ्या. 4 लाईन घ्या नंबर 1, 4 लाईन घ्या नंबर 2, 4 लाईनसाठी नंबर 3, 4 लाईनसाठी नंबर 4, असेच 5 6 7 8 9 आणि 10 असे 10 तुम्हाला 4 लाईन्सनं वळीनच येऊ देत. तुम्हाला येत असू दे किंवा नसू दे. सर मला त्यातले 3च येतात, बाकीचे येत नाहीत, काही काळजी करू नका. वळीने 10 लिहून ठेवा. 4 लाईन सोडून वळीने 10 लिहून ठेवा आणि त्यातलं मग तुम्हाला जेवढं येते ते अटेम्प्ट करा. हे तुम्ही आता अटेम्प्ट करायचं आहे, हे सोडायचं आहे शेवटी अटेम्प्ट करायला. MCQ शेवटी अटेम्प्ट करायला सोडायचं आहे, हे नाही सोडायचं. हे 10च्या 10 लिहायचे आणि त्यातले जेवढे येतात तेवढे लिहा, बाकीचं असे रिकामे सोडा, नंतर विचार करायला. इथं आदितीनं सोडले बघा,
हे 1 सोडलंय, हे 5वा सोडलाय, हे 9वा आणि 10वा सोडलाय आणि बाकीचं लिहिलंय. हे असं सोडा, नंतर विचार करायला, त्यावेळेला इथं येऊन आन्सर लिहूया. कारण इथं 4 लिहायचं आणि मागं उडतं 4 लिहायचं असं नाही करायचं. सेक्शन ए वळीनं असला पाहिजे तुमचा. मागचे हे 10 मार्क आणि हे 8 मार्क, म्हणजे 18 मार्क तुमचे फक्त पहिल्या 3 पेजेसवरती मिळतात, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, आदिती तू एक चूक केली होती, मी तुम्हाला सांगितलं होतं 1000 वेळेला. पेपरच्या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये फक्त लाईन्स मारायला वेळ सोडा. तू एकही लाईन मारलेली नव्हती, हे मी लाईन मारून दाखवलेत आता तुम्हाला प्रेझेंटेशनला. हे बघा, पहिला क्वेश्चन झाल्यानंतर मी 2 लाईन दिलेत, दुसरा क्वेश्चन झाल्यावर मी 2 लाईन दिलेत, तिसरा क्वेश्चन झाल्यावर मी 2 लाईन दिलेत. हे प्रत्येक क्वेश्चन नंतर 2 लाईन्स मारून ठेवा, असं हे प्रेझेंटेशनला चांगलं आहे. तुम्हाला जर 2 पैकी 1 आणि 1.5 मार्क पाहिजे असतील तर तुम्ही कसंही पेपर लिहा, पण तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क पाहिजे असतील तर तुमचं प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे. प्रत्येक क्वेश्चन झाल्यावर 2 लाईन पेन्सिलनी मारून ठेवा. पेपर झाल्यावर करायचं, हे पेपर चालू असताना करायचं नाही. नाहीतर एक क्वेश्चन लिहितो, मग पट्टी पेन्सिल काढणार, ह्याला 2 लाईन मारणार, परत दुसरा क्वेश्चन घेणार, असं अजिबात करायचं नाही. त्याच्याने वेळ जातं. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये ज्यावेळेला सगळा पेपर लिहून होतोय त्यावेळेला फक्त पट्टी पेन्सिल घ्यायचं आणि पट 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 2 लाईन मारत जायचं. हे शेवटी काम करायचं, हे पण लक्षात ठेवा. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये पेपर सर कव्हर होत नाहीये माझा, अजून एखादा क्वेश्चन राहिलाय असं वाटलं तर ते राहू द्या, पण 2 लाईन आधी मारून घ्या, कारण हे तुम्हाला 2 नाही, हे 5-7 मार्क वाढवून देणार आहे प्रेझेंटेशनमध्ये. अशा पद्धतीनं मी हा सेक्शन ए कव्हर केला. पुढे सेक्शन बी लिहितोय, त्याच्या खाली परत 2 अंडरलाईन मारतोय. प्रॉब्लेम मला लिहायचा आहे. प्रॉब्लेममध्ये आठवणीनं गिवन डेटा लिहायचा, व्यवस्थित वाचून सोल्युशन लिहायचा. लगेच तिथं गिवन सोल्युशन झालाय, प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करा. इक्वल टूच्या खाली इक्वल टूचे साईन येऊ देत, फॉर्म्युला वगैरे व्यवस्थित लिहा. फायनल आन्सर आला की त्याला बॉक्स करून टाका. लक्षात ठेवा, फायनल आन्सर आला की त्याला बॉक्स करून टाका. ह्या गिवन सोल्युशनच्या खाली अंडरलाईन दिसतंय, हे तुम्ही अंडरलाईन पेपर झाल्यानंतर मारायचे. लाईन्स सगळ्या आणि इम्पॉर्टंट पॉईंटचे अंडरलाईन्स पेपर झाल्यानंतर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मारायचे. हे तुम्हाला पेपर प्रेझेंटेशनला खूप मदत करणार आहे. हेच तुम्हाला मार्क्स वाढवून देणार आहे, लक्षात ठेवा. सेक्शन बी 7वा क्वेश्चन मध्ये बघा, इथं 1 पॉईंट लिहिलाय, 2 पॉईंट लिहिलाय, तिसरा लिहिलाय, चौथा लिहिलाय. मी सांगितलं होतं बी मध्ये 4 पॉईंट पाहिजे, 4 पॉईंट आलेत, बरोबर असले की 2 मार्क मिळून जातील. क्वेश्चन नंबर 10 मध्ये डिफरन्सिएशनला बघा, परत 4 पॉईंट पाहिजेत, 1 2 3 4. त्यात पण जिथे इम्पॉर्टंट आहे हे मी अंडरलाईन केले, आधी तू केली नव्हतीस. रेग्युलर अरेंजमेंट, इरेग्युलर अरेंजमेंट, लॉंग रेंज ऑर्डर, शॉर्ट रेंज ऑर्डर, शार्प मेल्टिंग पॉईंट, रेंज इन मेल्टिंग पॉईंट, हे इम्पॉर्टंट आहे. ह्याच्या खाली अंडरलाईन केल्यामुळे हे सगळं वाचत बसणार नाही. पेपर चेक करणारा जो असतो तो लक्षात ठेवा, अंडरलाईन करा, लगे लक्षात येत आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. पेपर कव्हर होऊन जाईल, व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर परत इथं प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मध्ये तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन्स केलेला असाल, इथं दिसतंय कॅल्क्युलेशन आधी तिनं केलंय, पण हे सगळं एकदा सॉल्व्ह झालं तर हे कॅल्क्युलेशन रफ करून टाका, हे ठेवू नका. जर तुमचं इथं सगळं व्यवस्थित दिसतंय आणि इथलं कॅल्क्युलेशन चुकलेलं दिसलं तर मार्क कापणार. आणि हे दिसायला पण छान दिसतंय का बघा, नाही दिसत तर हे जे रफ वर्क आहे हे सगळं रफ वर्क पेपर जमा करायच्या आधी पटपट पटपट सगळं काढून टाकायचं. वेळ नाही मिळाला तर राहू दे, पण वेळ असेल तर हे सगळं रफ कॅल्क्युलेशन काढून टाका. आधी अंडरलाईन्स करायचे, त्यानंतर वेळ शिल्लक असेल की मग हे रफ केलेले कॅल्क्युलेशन्स काढून टाकायचे. आता असं काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर? पुढे जाऊया. हे मी तुम्हाला सेक्शन बी बद्दल सांगितलं. इथं पण बघा 1 2 3 4 5 पॉईंट लिहिलंय. हे चांगली गोष्ट आहे, कारण एखादा पॉईंट चुकला असेल तर तुम्ही 4च लिहिला आणि 1 पॉईंट चुकला असेल तर अर्धा मार्क जाणार. 4 पेक्षा एखादा पॉईंट जास्त असेल तर 5 लिहा, 1 चुकला तर 4चे मार्क मिळतात. येतंय लक्षात? तसंच इथं आता इथं बघा 1 2 3 4च पॉईंट लिहिले आदितीनं, ह्यातला समजा 1 चुकला तर अर्धा मार्क जाणार. त्यामुळे 5 पॉईंट लिहा, एखादा पॉईंट जास्त लिहिला तर कधीही चांगलं. असे सगळे पॉईंट्स लिहायचे. याच्यामध्ये पण जर काही इम्पॉर्टंट गोष्टी वाटल्या त्याला तुम्ही अंडरलाईन करू शकताय या एक्सप्लेनेशन मध्ये. नंतर इथं न्यूमरिकल होता, आन्सर काढले, बॉक्स करून टाकले, दिसतंय आपल्याला. सेक्शन सी मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हे 3 मार्काचं आहे, 3 मार्काचा. तर 3 मार्काला काय करायचं, आता हे डेरिव्हेशन आहे सोडून द्या, पण डेरिव्हेशन मध्ये पण बघा सगळं व्यवस्थित करून झालं. जे डेरिव्हेशनला फायनल आन्सर आलंय त्याला बॉक्स करायचंय आणि प्रत्येकाचं काय आहे, व्हेअर के म्हणजे काय, सी म्हणजे काय, अल्फा म्हणजे काय, हे सगळं व्यवस्थित इथं समोर लिहायचं. परत प्रॉब्लेम आलाय मला दिसतोय, गिवन लिहिला, ह्याला अंडरलाईन करायचं, हे अंडरलाईन करा. नंतर सोल्युशन आहे त्याला अंडरलाईन करा, प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करा, फायनल आन्सर आलं, बॉक्स करून टाका. त्यानंतर हा पॉईंट आहे पुढचा, थेरी पॉईंट आहे बघा, 1 2 3 4 पॉईंट इथे मला दिसतात लिहिलेले. पुढे आहेत का बघूया, लिहिलेलं आहे, लिहिलेलं 5 6 7 पॉईंट, एक एक्स्ट्रा पॉईंट लिहिलाय, चांगली गोष्ट आहे. 6 पॉईंट लिहायला पाहिजेत, 7 पॉईंट लिहिले, म्हणजे जरी एखादा चुकला तर 3चे 3 मार्क्स याला मिळू शकतात. फक्त हे डायग्राम काढत असताना
तुमचं फ्री हँड स्केच चांगलं असेल तरच तुम्ही ह्या अशा डायग्राम्स काढा, अन्यथा स्केल वापरून डायग्राम काढा. स्केल वापरून पेन्सिल वापरायला पाहिजेच अशा छोट्या डायग्रामला गरज नाही. पेन जरी वापरला तरी सुद्धा पेन आणि स्केलने डायग्राम यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. अदरवाईज तुमचं डायग्राम चांगलं नसेल, तुम्ही स्केल वापरा आणि पेन्सिलने डायग्राम काढा. पेन्सिल वापरताना पण एक लक्षात ठेवा, अशी HB पेन्सिल वापरायची आहे, लीडचं पेन वापरायचं नाही. तुम्ही लीड पेन घेताय आणि लीड पेन वापरत असताना काय करताय, हे लीड असतोय तुमचा पुढे आलेला, असं टेकवताय, टुक करताय, मोडून जाते, टुक करते, मोडून जाते. 50 वेळा तेच खेळ करत बसायचं आहे का? नाही बसायचं. लीड पेन वापरायचं नाही. लीड पेनच्या जागी साधी HBची पेन्सिल वापरायची. ह्याला पण इथनं मधनं कट करायचं, 2 तुकडे होतात. इकडनं पण शार्प करा, इकडनं पण शार्प करा, दुसऱ्याला पण इकडनं पण शार्प करा, इकडनं पण शार्प करा. 4 तोंड आपल्याला मिळतात वापरायला. त्यामुळे काय होतं, एकदा तुम्ही शार्प करून बॅगेत ठेवलेला असता, पेपर संपेपर्यंत परत शार्प करत बसायला लागत नाही. तुम्हाला 3 तास पेन्सिल शार्प करायला दिलेला नाही आहे, पेपर लिहायला दिलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी घरात करून जायचे, एवढं लक्षात ठेवा. नंतर हा न्यूमरिकल झाला. परत इथं रफ कॅल्क्युलेशन दिसतंय, वेळ असेल हे ठेवायचं नाही, खोडून टाकायचं. शेवटी आन्सर आलं, ह्याला मी बॉक्स करून टाकले. आणि इथं सुद्धा जेवढं तुम्हाला अगदी व्यवस्थित लाईन दोरी जसं आपण म्हणतोय गौंड्याचं बांधकाम करताना जसं असतंय तसं एकाखाली एक अगदी व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला थोडं सेक्शन डी बद्दल दाखवतो. हे सगळं सेक्शन सीचं झालंय. सेक्शन डी मध्ये जाऊया आपण. इथं बघा, आता हा सेक्शन डी आहे. सेक्शन डी म्हणवलंय मिक्स व्हरायटी टाईप क्वेश्चन आहे. व्हरायटी टाईप क्वेश्चन असताना सुद्धा जर 1, 2, 3 क्वेश्चन असेल तर पहिला लिहा, अंडरलाईन खाली लाईन मारा, दुसरं लिहा, लाईन मारा, तिसरं लिहा, असं करा. इथं बघा, इथं आता हे लिहिलंय कॅटायनिक कॉम्प्लेक्स, ॲनायनिक कॉम्प्लेक्स, न्यूट्रल कॉम्प्लेक्स. याच्या खाली अंडरलाईन मारा ना. कॅटायनिक कॉम्प्लेक्सला अंडरलाईन करा, ॲनायनिकला अंडरलाईन करा, न्यूट्रलला अंडरलाईन करा, दिसू दे व्यवस्थित 3 वेगळे वेगळे काय आहेत आपल्याकडे ते. त्यानंतर इथं 2 क्वेश्चन होते. हे बघा, ह्याच्यामध्ये 31 मध्ये 2 क्वेश्चन होते. शेवटचा हा पहिला क्वेश्चन होता डेरिव्हेशनचा प्रॉब्लेमचा आणि दुसरा क्वेश्चन होता हा. तर इथं पण अंडरलाईन करा व्यवस्थित. खाली जे इक्वेशन्स आले त्याला बॉक्स करा. या पद्धतीनं तुमचं प्रेझेंटेशन पाहिजे. जेवढं तुम्ही पेपर व्यवस्थित प्रेझेंट करणार तेवढे तुम्हाला मार्क्स मिळणार. 1000 ठिकाणी खाडाखोड केलाय, कसंही केलाय तर आपले मार्क्स जाणार, हे लक्षात ठेवा. मला तुम्हाला सगळ्यात शेवटी फायनली एवढंच सांगायचंय, पेपर चालू असताना कुठेही अंडरलाईन करत बसू नका, ते जास्त वेळ जाणार. पण एक लक्षात ठेवा, शेवटचे 10 मिनिटं माझे, शेवटचे 10 मिनिटं जे आहेत ते 10 मिनिटं माझ्या अंडरलाईनसाठी असतील. आणि शेवटच्या अर्धा तासामध्ये मला हे माझे MCQ सुद्धा लिहायचे आहेत. शेवटच्या अर्धा तासामध्ये म्हणजे कितीला? 11 ते 2चा पेपर आहे. 1:30ला बरोबर सगळं सोडा, लिहायचं थांबवा आणि MCQ अटेम्प्ट करा. 1:30ला सगळं थांबवा, MCQ अटेम्प्ट करा. 1:30च्या आधी ज्या ज्या MCQचा आन्सर तुम्हाला माहित आहे, 1:30च्या आधी ज्या ज्या MCQचा आन्सर तुम्हाला माहित आहे, समजा पहिला आहे, पहिल्याचं आन्सर वाटलं तुम्हाला C आहे, तर काय करा, फक्त C ला बघा. काय म्हटलं मी तुम्हाला, फक्त जिथं ऑप्शन तुम्हाला वाटतंय बरोबर तिथं फक्त एक डॉट द्यायचा आहे. C वाटला बरोबर, C ला फक्त एक डॉट द्या. B वाटला, B ला डॉट द्या. हा डॉट फक्त तुम्हाला दिसू देईल, एक्झामिनरला नको. असे टिक वगैरे करायचे नाहीत. असं जर तुम्ही इथं A आहे म्हणून असं टिक करून ठेवला क्वेश्चन पेपरमध्ये, ह्याला BA आहे म्हणून टिक करून ठेवला तर कॉपी केस होत आहे. हे अजिबात करायचं नाही. एक छोटासा फक्त डॉट द्यायचा तुम्हाला कळण्यासाठी आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये इथं यायचं आणि तुम्हाला जे वाटतात आन्सर बरोबर आहेत, एक्झॅक्ट कन्फर्मेशन झाले ते इथं लिहून टाकायचं. कळतंय? या पद्धतीनं हे MCQ अटेम्प्ट करायचे आहेत. आणि लास्टच्या 10 मिनिटांमध्ये हे तुम्हाला मी सांगितलं, ह्या पद्धतीनं पेपर प्रेझेंटेशन चांगलं दिसण्यासाठी सगळे अंडरलाईन्स व्यवस्थित करून ठेवायचे आहेत. येतं लक्षात? ह्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल, आणि हे सगळ्या पेपरला करायचं आहे, मी फक्त केमिस्ट्रीसाठी सांगत नाही. तुमचा फिजिक्स असू दे, तुमचा मॅथ्स असू दे, तुमचा बायोलॉजी असू दे किंवा केमिस्ट्री असू दे, त्याचं प्रेझेंटेशन या पद्धतीनंच पेपरला ठेवायचं आहे. हे सोडून तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला अकॅडमीमध्ये भेटा किंवा कॉल करा किंवा मेसेज करा. पेपरचा व्यवस्थित अभ्यास करा. फिजिक्सला 6 दिवस सुट्ट्या आहे म्हणून इकडं तिकडं फिरत बसू नका. केमिस्ट्रीला 1च दिवस सुट्टी आहे. आधीमध्ये थोडंसं केमिस्ट्रीचे बुक्स ओपन करा. फिजिक्सच्या अभ्यासाबरोबर 1-2 चॅप्टर केमिस्ट्रीचे होतात का बघा आणि बरोबर फिजिक्सला घेऊन जाताना. क्लिअर? ठीक आहे. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. व्यवस्थित अभ्यास करा. पेपर छान लिहा. डेफिनेटली पेपर तुम्हाला चांगला जाणार. बेस्ट ऑफ लक.